असं आहे की लोकसभेची निवडणूक माहीत माहीत आहे. लोकसभेची निवडणूक ही जवळ आली आणि साहजिकच सगळे राजकीय पक्ष आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये या कामासाठी लागली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आणि एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. काही डावे पक्ष आहेत, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, अशांची सुद्धा सुसंवाद आम्ही साधतो. आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एक एकत्रित पर्याय ज्याचा प्रयत्न आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांनी सुद्धा सहभागी व्हावा आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्याच्यासाठी आजच बैठक होती. त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही, त्याचं कारण मी इथं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय, त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची पुण्याला काहीतरी जाहीर सभा आहे आणि त्यामुळे ते आज आम्हाला लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो. त्यांची जी अडचण आहे ती जिनियन होती, त्यामुळे कदाचित त्यांचे बद्दलची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून त्या रस्त्याने आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे. आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विरोधकांच्या एकपक्षता करावी आणि लोकांना पर्याय हवे. तर सकाळपासून आम्ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांची सुसंवाद करतो. प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी 150-200 कार्यकर्ते महत्त्वाचे, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आहेत आणि त्यांचे असेसमेंट ऐकल्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं फीडबॅक आज आम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्याकडून मिळते. आणि ही जनतेची जर इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची पूर्तता करायची आणि ती जबाबदारीची पूर्तता करत असेल तर आम्ही अन्य पक्षांच्यावर एकत्रित बसण्याचा निर्णय जो घेतो आहे तो योग्य आहे आणि त्याच्यात यश मिळेल असा निदान माझा प्रयत्न आहे. सर, बरेच कार्यकर्ते असे आहेत की त्या ठिकाणी जी काही निवडणुकीसाठी बूथवरती यंत्रणा लावायची तर दबाव टाकणं किंवा फोन करणं असे काही प्रकार होण्याची शक्यता. असं आहे की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदाटीचे फोन येत, दबाव टाकला जातो. काही शासकीय निमशासकीय कर्मचारी जे आहेत, उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सहकारी संस्थेत काम करणारे, त्यांना नोकरीला मुकावे लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं. आम्ही सांगितलं की आता प्रत्यक्ष असं घडलं आहे त्याची उदाहरणं आमच्याकडे द्या, त्याच्या खोल्यात आम्ही जाऊ. पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो. कुणी दमदाटी आणि प्रेशर यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत आणि तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही काही एकटे नाही. थोडं हे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर. खरं सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे. जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात
हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांची वर्तन पाहिली. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला पहिला मी गेलो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या वर्तनासाठी आग्रह समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं संवाद केलं. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही, ना भेट नाही. आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाहीत, उपमुख्यमंत्री हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सोबत असणारे आमदार राजेश टोपे यांच्यावर सुद्धा आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा 100% चुका. मला माहिती आहे राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं, हा प्रश्न सोडवाय पण त्यांचे शेजारी आहेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मीटिंग पॉईंट आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी टोपेंना सुचवलं होतं, याची माहिती मला आहे. आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं, एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसंवाद कोण ठेवेल, कोण त्यांच्या विश्वास त्याची आता एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आवश्यक आहे. SIT नियमात सुप्रीम कोर्टात जज नियमा आणि काय असेल ती चौकशी करा, आमची काही काही कळत नाही त्याला दर कसा संबंधच नाही. म्हणतात फोन आले, फोन तपास, फोन आमचे तपासायची, त्यांचे फोन तपासायचे. एक फोन कुणी केला माझ्या फोनवरनं एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी वाचन ते मान्य करेन. मी कसा फोन करू. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांना लोकसभेची उमेदवार देणार असंही आशिष देशमुख जरांगे पाटील बीडमधून अशी इतकी वेळ आली आमच्या आणि कोण म्हणजे आशिष देशमुख यांच्याकडे त्यांना मर्यादित आहे मेंदू, त्यांच्याकडे काय बोलवायचं. साहेब आज आढावा घेतला, कसं आहे वातावरण, काय आमच्या लोकांच्या बोलण्यावर स्थिती चांगली दिसते, पण बाकीच्या पक्षाची बोलू एकत्रित निवडणूक लढायची आणि एकत्रित निवडणूक लढायची असल्यामुळे सगळे मिळून बसून एकत्रित निर्णय घेऊ. वातावरण अनुकूल आहे. या वातावरणामध्ये काँग्रेसचं सहकार्य आणि विशेषतः शिवसैनिक ठिकठिकाणचे म्हणजे मनोभावाने सहकार्य करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फेरी आहे. सर, जे मराठा आरक्षण राज्य सरकारने देऊ केलंय तर ते तुम्हाला कितपत टिकाऊ वाटतं? 26 फेब्रुवारी पासून जे लागू केलंय. आहे सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघू. यापूर्वीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे अनुकूल नाही आहेत, त्यामुळे टिकलेचा आनंद आहे, पण टिकायच्या संबंधीचा मागचा इतिहास हा फारसा फेवरेबल नाही. मराठा समाजासाठी आजवर जे काही किंवा नाही अधिकाधिक काम केलं ते मी स्वतः केलं असा दावा फडणवीसांनी आज अधिवेशनामध्ये केला. मग महामंडळाची स्थापना असू द्या किंवा साथीची स्थापना, तुम्हाला याच्यामध्ये खरोखर सत्य वाटतं का? त्यातून काही खरोखर मराठा मी काही समाजाला त्यांचं भाषण ऐकलं नाही, त्याचं मी काही भाष्य करणार नाही. आणि इतकं काय महत्त्व द्यायचं. साहेब, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. उद्याच्या बैठकीमध्ये आजच बैठक त्यांची होती, अजून चालू असेल, काय झालं माहीत नाही. आज दुपारी 3 वाजता ते बसणार होते. तुम्ही तर 3 वाजल्यापासून मी इथं आहे तेव्हा माहिती आहे, तर मला कल्पना नाही. पण एका दिवसात होणार नाही, 1-2 दिवस जातील. साहेब, आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागे किंवा विशेष करून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आपण उभं राहिले पाहिजे
असं काही सूचना कार्यकर्त्यांनी किंवा आमची चर्चा सुद्धा राहिली. आमची आजच्या मीटिंगमध्ये आमचे उमेदवार कसे निवडून आणता येतील, काय अडचणी, काय जवळच्या बाजू, याच्या बाहेर अजिबात चर्चा राहिली नाही. सर, बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतला, पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार, तर त्या देखील भेटीगाठी घेत आहेत, सक्रिय होत आहेत आणि त्यांच्या उमेदवारीची चर्चा. लोकशाहीमध्ये कुणाला बोलायचा अधिकार आहे, त्याच्यात काही चिंता करायची. आनंद आहे, कुणी नवीन उमेदवार येत असते. सर, बारामतीच्या निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आणि विरोधी पक्ष असं म्हणतो की पवार साहेबांना बारामतीत अडकून ठेवणार या सगळ्या पार्श्वभूमीवर. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? असं आहे, मी आतापर्यंत फक्त 14 निवडणुका लढले. आतापर्यंत 14 निवडणुका मी लढलोय. त्यातल्या 7 निवडणुका लोकसभेच्या होत्या. कधी मी अडकून पडलेलं दिसत नाही. 14 निवडणुकीत नाही पडलं तर हे काय करणार? चला. सर, बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होतं, एक बारामतीकर या नात्याने त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली, का तर आप्पासाहेब पवार राजकारणात येणार होते, नंतर राजेंद्र पवार येणार होते. त्याला फालतू प्रश्न विचारणं. कुणाचं पत्रक माहिती नाही, कुणी काढलं माहिती नाही, त्याला अर्थ नाही, त्याचं मी कसं होती त्याला उत्तर देईल. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी फक्त आता लोकसत्तेचा अग्रलेख पाहतो. साहेब बहुजन आघाडीला त्याला सभा द्यावे. अरविंद केजरीवालांवर पण दबाव टाकला जाते, त्याबाबत काय सांगतात? तर बघायचं काय करतात. त्यांना 7वी नोटीस आली, त्या 7वी नोटीसमध्ये काही निर्णय माहिती नाही. तर यानंतर काय होतं ते बघूया. तर आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी